नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपल्याकडे आलेले आहेत गप्पा मारण्यासाठी मंजुश्री राठी. तुमचं खूप खूप स्वागत आहे रेडिओ विश्वासवर. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांनी जेलमध्ये सुद्धा असे सत्र घेऊन त्याच्यावरती त्या बोललेल्या आहेत. आणि हे फक्त ज्ञानेश्वरी किंवा गीता या ह्याच्याने नाही, तर विज्ञानाधिष्ठित आजच्या युगाला साजेशा स्वरूपात पण त्याचा परिपाक त्या सांगतात आपल्याला. आणि सांगायला आनंद वाटेल की एका जेलमध्ये झाल्यानंतर येरवडासारख्या इतर दुसऱ्या जेलमध्ये सुद्धा त्यांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांनी तशा प्रकारचे सत्र त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. तुम्ही एक पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि ज्याच्या माध्यमातून मुलांशी गप्पा मारलेल्या आहेत मला वाटतं. ते कोणतं होतं आणि त्याच्यात नेमकं काय होतं ते सांगा? हो, म्हणजे तसे 2 पुस्तकं मुलांच्या संदर्भात आहे. एक तर आहे द कंप्लीट स्टुडंट, ब्रिजिंग द गॅप बिटवीन कंटेम्पररी एज्युकेशन अँड एन्शियंट टीचिंग्स. तर या पुस्तकामध्ये भगवद्गीताचे श्लोक आहेत, वेदमधले श्लोक आहेत, जे मुलांचे जे समस्या आहे, पालकांना पण जे समस्या आहे आणि शाळे वगैरेमध्ये पण गुरुजनांना, टीचर्सना, तर त्याला ते टार्गेट ठेवून, ते लक्षात ठेवून त्याला ॲन्सर करणारे श्लोक आहे, त्याचा अर्थ आहे आणि ते समजून सांगण्यासाठी उपनिषदमधल्या गोष्टींचा रेफरन्स घेतलेला आहे. प्लस ते ॲप्लाय कसं करायचं जीवनात ते आहे. आणि दुसरं जे आहे मुलांच्या संदर्भात हे रोडमॅप टू होलिस्टिक लाईफ, ट्रान्सफॉर्मेशन थ्रू बॉडी, माइंड अँड सोल बॅलन्स, बिकॉज बॅलन्स इज द कीवर्ड. हे सगळ्यांसाठी आहे ॲप्लिकेबल. पण मुलांनाही खूप लाभ होईल त्याचं. तर असे 2 पब्लिश्ड आहेत. क्या बात आहे. तुम्ही अगोदर 22 वर्ष हं. शिक्षिका आणि हो, मी कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि एच-ओ-डी होते 9 वर्ष आणि मास्टर्स इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग केलेलं होतं, ज्याच्यामध्ये थिसिसच माझं होतं की द इफेक्ट ऑफ सायकॉलॉजी ऑन स्टुडंट्स डेव्हलपमेंट. सो अशा हिशोबाने मी इथे जोडलेली आहे एज्युकेशनशी. क्या बात है! क्या बात है! तुम्ही संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या गुरुकुलांना, वेगवेगळ्या हं, ठिकाणी भेट देत असतात. मुलांच्या बाबतीत हं, अनेक वेळेला अनेक प्रश्न असतात. हं. त्याच्याकडे तुम्ही कसं बघतात? एक शब्दात सांगायचं तर होलिस्टिकली सर्वांगीण विकास हे गरजेचं असतं. म्हणजे जे आपण माइंड, बॉडी, सोल जे म्हणतो. कारण आपण म्हणतो की एकतर शरीर हे एकदम तंदुरुस्त पाहिजे, फिट पाहिजे, तर मग ते मन एकाग्र होऊ शकणार आणि बुद्धीला समजू शकेल आणि मग आत्मा जे आहे ते उत्कर्षासाठी आहेच. मग ते उत्कर्ष होईल आणि ऊर्जा वाढेल. होलिस्टिकली करतो. पण होतं काय माहिती का, आजचं हं. जे शिक्षा प्रणाली आहे, हो, मग आता नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी पण येते आहे. हो. एक तुम्ही जसं म्हटलात तसं सर्वांगीण विकास मुलांचा व्हावा, हं, हाच हेतू हं, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा पण आहे. पण तरीसुद्धा काही कमी हं, राहून जातं. हं, काही गोष्टी अशा असतात की म्हणजे मुलांमध्ये क्रोध असणं किंवा समजून न घेणं हं. हाही पण असतो. कदाचित नक्कीच, त्याच्यासाठी आई-वडील किंवा घरातले पण कारणीभूत असू शकतात. नक्कीच. कारण हो. आपणच नाही वागलो, तर हं. मुलं काय वागणार? काय वाटतं तुम्हाला? 2 गोष्टी. एक तर कलियुग आहे हे. कलीचा प्रभाव एक आहे आणि त्याच्यामुळे सतयुगचा आपण अभ्यास केलं, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, तर तो फरक एक निश्चित आहे. पण आज देखील म्हणजे सो कॉल्ड आपण कलियुग म्हणतो, याच्यात पण काही ठिकाण असे आहेत, काही लोकं असे आहेत, जे सतयुगचा अनुभव करत आहेत आणि ते करणं शक्य आहे, सगळ्यांना शक्य आहे आणि याचा जो समाधान आहे, हे सगळे जे समस्या आहे, हे आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी आणि देवतांनी खरं दिलेलं आहे. जे आपण आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये गुरुकुल परंपरा होती किंवा आपले जे भगवद्गीता आहे, मनाचे श्लोक आहे, दासबोध आहे, हरिपाठ आहे, याचा आपण अर्थ बघितलं तर त्याच्यामध्ये अख्खं आयुष्य कसं जगावं आणि तसे जर जगले तर समस्या नक्कीच काहीच येत नाही.
आणि खरं असंही म्हणतात, की भगवद्गीतामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे. सगळ्या काळांसाठी म्हणजे 5200 वर्ष आधी पण ते समाधान होते त्याच्यात सगळ्या समस्यांचे. 100 वर्ष आधी होते, आज आहे, उद्या पण राहणार आहे. सो मला वाटतं आपण आपले जे वेद आहेत आणि पुरातन ग्रंथ आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण होतं काय माहिती आहे का? रुटीन कामांमध्ये किंवा शाळा असताना मुलांमध्ये, म्हणजे मोठ्या माणसांचं जाऊ द्या, मुलांना सुद्धा हं, त्यांचं जे रुटीन आहे सगळं, हं, शाळा असते, खेळ असतात, अभ्यास असतो. बरं आजकाल परत मोबाईल आहे. हं, या सगळ्या याच्यामध्ये त्यांना हं. या अभ्यासासाठी वेगळ्या परत वेळ कसा मिळणार? खरं ते वेगळं नाहीच आहे दादा. आपण जी आता शाळा पद्धत जे म्हणतोय ना, की ज्याच्यामुळे मुलांना वेळ मिळत नाही, तर ही शाळा पद्धत जी चालू आहे, ही अंग्रेजांनी आणली होती आपल्याकडे आणि त्यांनी आणली होती, तर त्यांचं ते म्हणणं होतं ना, "वी डोंट वॉन्ट क्रिएटिव्ह थिंकर्स, वी वॉन्ट डॉन्कीज." तर त्यांना क्रिएटिव्हिटी मारण्यासाठी त्यांनी ही शिक्षण प्रणाली जी आहे, ही सुरुवात केली आणि दुर्दैवाने अजून आपण ते फॉलो करत आहोत. आपली जी शिक्षण प्रणाली गुरुकुल परंपराची जी होती, तिथे तुम्ही म्हटलं तर गुरुकुल परंपरामध्येच पहाटे 3-4 वाजता मुलं उठतात. आता मी अनेक गुरुकुलमध्ये राहते. अनेक गुरुकुलशी मी असोसिएटेड आहे आणि पहाटे 4च्या आधी मुलं उठलेले असतात. योगासन, ध्यान, प्राणायाम, धारणा, हवन, अग्निहोत्र या सगळ्या गोष्टी करतात. चूलवर स्वयंपाक बनवतात स्वतः आणि हे सगळं करून खेळतात, अभ्यास करतात आणि शिवाय वेळ मिळतो. तिथे मोबाईल नसतं, डिस्ट्रॅक्शन नसतं, फोकस असतं, शिक्षण होतं. पण ते शिक्षण जे आहे हे आपले जे सनातन धर्मामध्ये जे आपले वेद आहेत, वैदिक गणित आहे, विज्ञान, भाषा, संस्कृत या गोष्टी आहेत त्या घडतात. आणि होलिस्टिक डेव्हलपमेंटला ते फार उपयोगी पडतं. तुम्ही मागच्याच आठवड्यामध्ये एका गुरुकुलामध्ये पण होतात. हां, मी 2, 3, 4 महिन्यापासून मी गुरुकुलमध्येच आहे. आत्ताचा ताजा अनुभव काय? पहिल्या दिवशी एक साधं अनुभव शेअर करते, की पहिल्या दिवशी मी तिथे बसले होते प्रार्थनाला सकाळी आणि साने गुरुजींची प्रार्थना मुलं गात होते ते. जगाला प्रेम अर्पावे आणि ते ऐकताना मला तर रडू आलं डोळ्यातनं. असे पाणी पडत होते. मुलं सगळे बघायला लागले, की काय झालंय? पण ती जी भाव आहे ना, भाव तिथे जिवंत होतं आणि खरं आपल्या वेदमध्येही म्हटलं आहे, की भावप्रधानम. की भावाला खूप जास्ती महत्त्व आहे. सगळ्या कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, भलेही शेती घ्या, अभ्यास घ्या, एकमेकांचं नातं घ्या, भाव आहे हे असलं पाहिजे. आणि ते जे भाव, इमोशन्स, फीलिंग्स हे जे मिस होतंय ना सगळीकडे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे आलंय, की ते फक्त ते एंड रिझल्ट किंवा फायनान्सेस म्हणजे तसं फक्त बघतात, तर त्याच्यामुळे ते भाव मिस होऊन जातं आहे आणि तिथे मग समस्या येतात. मुलांबरोबर खूप गोड अनुभव होतं. म्हणजे शब्दात नाही मी व्यक्त करू शकणार. पण खूप छान आणि खूपच मस्त मुलं ऐकतात आणि सगळे ऐकतात. ते व्यवस्थित आपण त्यांना समजून सांगितलं, तर त्याची पण ती पद्धत असते. म्हणजे आपण त्यांना बळजबरी केली ना, तर त्यांना नाही आवडणार. कोणालाच आवडत नाही. आपल्याला कुठे आवडतं. मी तर म्हणजे आधी जादू दाखवते. त्यांना एकदम असं अम्युझिंग, इंटरेस्टिंग वाटतं आणि त्या जादूच्या माध्यमातनं मी भगवद्गीता ॲप्लिकेशनच शिकवते. मग त्यांना ते फार अम्युझिंग वाटतं असं. मग आता हे सकाळी पहाटे लवकर लवकर म्हणजे 5:00-5:30 ला उठायचे, पण 4 वगैरेला उठत नव्हते किंवा ध्यान नव्हते करत आधी. तर मी त्यांना हे समजून सांगितल्यावरती दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशीपासून सगळेजण ध्यान करायला लागले. 4-4:30 ला उठायला लागले. म्हणजे मुलं ऐकतात, पण आपल्याला त्यांना सांगायला त्यांच्या भाषेत बोलावं लागतं. त्यांची भाषेत आपण बोललो की ऐकतात, समजतं. त्यांनाही त्यांचं आयुष्य चांगलंच करायचं आहे ना. छान असतात, गोड असतात मुलं. आत्ता तुम्ही जे सांगितलं ना, त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. बरं, सांगा. इव्हन मला असं वाटतं, हं. की आमच्या श्रोत्यांच्या पण मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले असतील. ती तर चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं असं एका भागामध्ये हं. ते प्रश्न काही होणार नाहीत. नक्कीच नाही होणार. मग आपण काय बरोबर. करू शकू? आपण दर आठवड्याला भेटून हं. असे कोणते जे प्रश्न असतील
त्याच्यावरती हं, उत्तरं किंवा तुम्ही आत्ता गीता ॲप्लिकेशनचा उल्लेख केलात. हं, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे? हं, किंवा त्याच्यातून काय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल? हं. असं काही आपण कार्यक्रम सुरू करायचा होता का? नक्कीच, नक्कीच. खूप छान होऊ शकेल ते. मुलांचे जे प्रश्न आहे आणि मुख्य करून त्यांच्या पालकांचे किंवा इव्हन शिक्षक, गुरुजन जे आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत, हे आपण मागवलेत आणि आपण आपले जे पुरातन ग्रंथ जे काही आहेत, गीता झालं, हरिपाठ झालं, मनाचे श्लोक आहे, याच्या माध्यमातनं त्यांना सांगितलं ना, की त्यांनाही व्यवस्थित उलगडेल त्या गोष्टी, दिसेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मुलांना दिशा आहे. दिशाहीन झाले की त्यांना कळतच नाही कुठे जायचं. दिशा असल्यावरती थोडंसं मोटिव्हेशन लागतं, की मग त्याच्यानंतर त्यांना काही शाळा-बिळा, शिक्षक-विक्षकची गरज नाही. त्यांना माहिती आहे इथे जायचंय, मोटिव्हेशन असेल, जात राहतात ते. म्हणजे एक श्लोक आठवतंय मला. तर भगवद्गीतामध्ये 18व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, पंचैतानी महाबाहो, म्हणजे 5 गोष्टी आहे अर्जुना, जे आपल्या सगळ्या कारणांच्या सगळ्या ॲक्शन्स, प्रक्रियाच्या मागे जे असतात. आणि कोणते 5 आहेत हे ते पुढच्या श्लोकमध्ये सांगतात 14व्या नंबरचे. अधिष्ठानां तथा कर्ता, करणं च पृथक्विधं, विविधाश्च पृथक् चेष्टा, दैवं चैवात्र पंचमम्. तर पहिले 3 म्हणजे शरीर पाहिजे, आत्मा पाहिजे, इंद्रिय पाहिजे. हे नॉर्मली सहसा असतात सगळ्यांचे. त्याच्यानंतर जे सांगतात 2 गोष्टी, हे खूप महत्त्वाचे आहे, की विविधाश्च पृथक् चेष्टा. म्हणजे ती चेष्टा तुम्ही केली पाहिजे, ते पुरुषार्थ केले पाहिजे. झोपून राहिलं पलंगावर तर काहीच होणार नाही ना. उठा, एफर्ट्स घ्या थोडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं, दैवं चैवात्र पंचमम्, की दैवी शक्ती फार महत्त्वाची असते. पण दुर्दैवाने बऱ्याच जण असे आहेत, की ते देवाकडे फक्त तेव्हा जातात जेव्हा दुःख आयुष्यात येतं आणि नाहीतर विसरून जातात. जसं संत कबीर पण म्हटले ना, की दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. सुख में सुमिरन जो करे, तो दुःख काहे को होय. तर आपण रोज फक्त एक 2-5 मिनिटं देवाला आपण त्याच्याशी भेटलो, बोललो, ध्यान केलं, तर दुःख कशाला येणार? आणि हे पण जे काही समस्या आहे मुलांचे, की मोबाईल डिस्ट्रॅक्शन, ऐकत नाही, खूप क्रोध आहे, हायपर ॲक्टिव्हिटी असते. सो या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात फार सहजतेने. तो ते छान होईल, अगदीच छान होईल. आपण प्रश्न मागवूयात आणि मग त्याच्यावरती उत्तरं असा आपण प्रोग्राम करूयात. चालेल, मग आपण पुढच्या भागात भेटूयात आता. हो, येस दादा, चालेल. तुम्ही इथे आलात आणि आमच्या रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांशी इतक्या हं. छान सुंदर गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, या होत्या मंजुश्री राठी, की ज्या आपल्याशी गीता म्हणजे भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी अशा वेगवेगळ्या ग्रंथांमधनं आपल्या जीवनात येणारे दैनंदिन प्रश्न किंवा त्याच्यावरचे सोल्युशन याच्याविषयी त्या बोलणार आहेत. तर श्रोतेहो, आपण पुढच्या भागामध्ये प्रश्नांपासून सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या मनात जे पण प्रश्न असतील ते आपण radiovishwas@gmail.com या ईमेलवरती पण पाठवू शकतात किंवा तुम्ही 83-816-512 म्हणजे 83-800-16512 या नंबरवरती व्हॉट्सॲपला पण तुम्ही तुमचं नाव आणि प्रश्न हे पाठवू शकता. तेव्हा आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान
प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम के गुण गुण चिरंतन राम के गुण गुण चिरंतन राम राम के गुण गुण चिरंतन राम के गुण गुण चिरंतन राम गुण सुमिरन रतन धन राम गुण सुमिरन रतन धन मनुजता को कर विभूषित मनुज को धनवान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सुजन रंजन भूप सुखकर सुजन रंजन भूप सुखकर राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए